सगळ्यांचे स्वागत. पार्टी स्पोक्सपर्सन आणि माझ्या बरोबर असतात श्री दयानंद सोपटे, आदले आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे सेक्रेटरी. तसेच माझ्या बरोबर असा आमचे बाब गिरीश उसकेकर, हे जिल्हा पंचायत मेंबर असतात आणि तसेच भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलाचे अध्यक्ष असतात. आज प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटल्यान एक मुख्य कारण आशिल्ले म्हणजे आमचे जे काही पॉझिटिव्ह एजेंडा आसा ते तुमच्या पर्यंत तुमच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत व्हरप. पण काही स्वैर असे कमेंट्स काल आणि आज आम्ही ऑपोजिशना कडल्यान पळयल्या आणि ताज्या खातीर म्हाका दिसता की आम्ही पयलीं ताजें उत्तर दिवन सुरवात करूया. आज एका प्रसार माध्यमांक दिल्ल्या इंटरव्यून कॅप्टन विर्याटो म्हणटा, I reject the candidature of श्रीमती पल्लवी डेप्पो. तर म्हाका कॅप्टन विर्याटोक विचारूंक जाय की एक म्हणजे रिजेक्ट करपाक तूं कोण, आणि जर रिजेक्ट करपाचो प्रश्न आसाच जाल्यार दाबोळीच्या लोकांनी तुका केला रिजेक्ट 2022 ताजो म्हाका दिसता विसर पडचो न्हय. दुसरें, तो भारतीय जनता पार्टीच्या काडरा बद्दल उलयता आणि 20-22 वर्सां काम केल्ले लोक खंय आसा काय विचारता. ते म्हाका दिसता तो भारतीय जनता पार्टीचो इंटरनल इश्यू आसा. आमचे सगळे कार्यकर्ते, वेदर दे आर टिकेट होपफुल्स, वेदर दे आर MLAs, वेदर दे आर मिनिस्टर्स, सगळे कामांक लागल्यात आमचे कार्यकर्ते आसात. पण कॅप्टन विर्याटो स्वता काँग्रेसीन 2 वर्सां पयलीं आयिल्लो आणि ताका तिकेट मेळ्ळ्या म्हणून आज जे काँग्रेसीचे सिनियर लिडर डिसअपियर जाल्या, म्हाका दिसता ताजेर विर्याटोन पयली विचार करूंक जाय. तो म्हणटा की माय ओपोनंट रिप्रेझेंट्स एव्हरीथिंग दॅट आय एम फायटिंग अगेन्स्ट. तर विर्याटो कोणाच्या अगेन्स्ट झगडटा काय? नारी शक्तीच्या अगेन्स्ट झगडटा. जो मनीस आपण फायटिंग अगेन्स्ट हर म्हणटा आसतना तो कितें एज्युकेशनाच्या विरोधात आसा, स्पोर्ट्साच्या विरोधात आसा. आज जाला कशें न्हय, खंय तरी ताजें राजकारण हे तो राजकारणान इतलो व्हांवून गेला की ताका विसर पडटा की आपूण कितें उलयता तो. विर्याटोन आज परत गोवा इज द रेप कॅपिटल ऑफ इंडिया, मर्डर कॅपिटल ऑफ इंडिया, आणि तो आपल्या पॉलिटिक्सान कितलो ब्लायंड जाला हें कळटा की फाटीं एक मॅटर जाल्लो पळया की एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गोंयांत आयले आनी आपल्या भुरग्याक मारलो. तो म्हणटा आज गोंयची परिस्थिती अशी जाल्या की तिणें भुरग्याक मारपाक सुद्दां गोवा चूज केली. तर म्हाका दिसता एका ल्हान भुरग्याच्या जाल्ल्या खुनान ते राजकारणा कडेन लिंक करप हाज्या इतली म्हाका दिसता विकृती आनी कोणाचे कडेन आसची ना. आनी ताज्या खातीर पयली म्हणजे हांव विर्याटो बाबा गेट वेल सून म्हणटा. हे म्हणटा आसतना तो आपूण प्रत्येक वेळा आपूण नेव्हींतल्यान रिटायर जाला हें सांगता. ताणें केल्ल्या इंडियन नेव्हीच्या सेवेचो आमकां आदर आसा. पण ते आसतना तो जेन्ना काँग्रेसीन गेलो त्याचो ताणें पयलीं 5-6 वर्सां विरोध केलो. ताणें हें सांगपाक जाय आमकां की राहुल गांधीन म्हणजे इंडियेची जी सॉवरेन म्हणजे आमच्या भारतीय देशाचे आमी जे एक अविभाज्य एक भाग म्हणटा पाक ऑक्युपायड काश्मीर, ताज्या थ्रू पास जाणारो चायनाचो बेल्ट एंड रोड हाची तारीफ करणारो राहुल गांधी जेन्ना युरोपाक वचून करता ताजेर खंडन विर्याटो करता काय तो फक्त आपल्या राजकारणा खातीर अशे देशद्रोही कमेंट्स सोसून घेतलो. दुसरें आसा म्हणजे तो उलयतना ताणें एक याद करपाक जाय की काँग्रेसीच्या एका लिडरान सर्विंग इंडियन आर्मीच्या चीफाक सडक का गुंडा म्हणिल्लो. तर ह्या भाशेचो वापर एका सोल्जरा कडेन केल्लो विर्याटोक चलता काय? दुसरे आम्ही म्हणटा तेन्ना चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना जी CPC आसा आणि इंडियन नॅशनल काँग्रेसाचो आशिल्लो MOU म्हणजे भारत देशाच्या सगळ्याकीन व्हडल्या दुस्माना कडेन MOU जर केल्लो आसत त्या पार्टी खातीर उबो रावतना ताजो सोल्जर जागो जायना काय हो म्हाका विर्याटोक प्रश्न विचारूंक जाय. ज्या फाउंडेशनाचेर सोनिया गांधी आणि राहुल गांधी मेंबर्स आसा ते राजीव गांधी फाउंडेशन, ताजेर चायनीज एम्बसी आणि चायनीज गव्हर्नमेंटाची डोनेशन्स तांणी स्वतः डिक्लेअर केल्ली.
तर अशा चायनीज लोकांच्या हाजेर खंय तरी वावुरपी पार्टीन तो कितें करता हाचें म्हाका दिसता ताणें उत्तर दिवपाक जाय. जेन्ना ते कारगिलाचो उल्लेख करता तेन्ना म्हाका दिसता जशे कारगिलान आमचे सैन्य लढले तशेंच जे सर्जिकल स्ट्रायका वेळार आमचे जवान जे अक्रॉस द बॉर्डर वचून एक उत्तर दिले पाकिस्तानाक ताजेर क्वेश्चन करपी सगळे पार्ट्यो आज इंडिया अलायन्सान आसा, तो राहुल गांधी आसत किंवा केजरीवाल आसत. तर म्हाका दिसता जे विर्याटोबा उलयता तांणी काँग्रेसीक पयलीं प्रश्न विचारचे, तांणी भाजपाची चिंता करची न्हय. जेन्ना डोकलाम क्रायसिस जाल्यो म्हणजे इंडिया आनी चायना मदीं जाल्लो सगळ्यांतून व्हडलो स्टँड ऑफ अशा वेळार चायनीज ऑफिशियल्सा बरोबर राहुल गांधीन डिनर केल्लो आनी जेन्ना विचारलें की तूं अशें कित्याक केलें जाल्यार तांचो व्यू अंडरस्टँड करपाक आरे जो येद्या व्हडल्या क्रायसिसाच्या वेळार देशा बरोबर रावूंक शकना, जो आपल्या राजकारणा खातीर एनिमीज बरोबर जेवता, म्हाका दिसता अशा पार्टीन विर्याटोबाब कित्याक आसा हाचें ताणें उत्तर दिवपाक जाय. आनी फक्त जे आपली ते तो म्हणजे नॉर्थाक आनी सावथाक सद्या चल्ल्या त्यो फटाश्यो आनी म्हाका दिसता तांणी प्रश्नांची उतरां दिवपाक जाय. दुसरें आज तुम्ही पळयलां आसतलें की गेल्या 10 वर्सांत इंडियन मेनलँडाचेर एकूय टेरर अटॅक जावना आनी ही सेन्स ऑफ सिक्युरिटी जी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वान आमकां मेळ्ळा ताजो विसर पडला काय विर्याटोबाबाक. कारण एकूच जो टेरर अटॅक हालींच जालो तो काँग्रेस सरकार येना बरोबर बेंगलोरान जालो आनी म्हाका दिसता हें दाखयता किंवा ते पयर आनी ताका जर मर्डरा बद्दल इतलो जर हें आसा जाल्यार एका हुबळी जाल्ल्या एका यंग महिलेचो फक्त हांच्या तुश्टीकरणाच्या राजकारणांतल्यान जो खून जालो म्हाका दिसता विर्याटोबाबान ताका विचारूंक जाय आनी काँग्रेस जर सत्तेन आयले जाल्यार कितें जातलें हें म्हाका दिसता आमकां बऱ्या भशेन थंय दिसता. हांव परत जो आमचो मेन मुद्दो आशिल्लो तो म्हणजे आमी बीजेपीचो जेन्ना मॅनिफेस्टो म्हणटात, आमी मॅनिफेस्टो संकल्पपत्र इतल्याच खातीर म्हणटा कारण आमी जे प्रॉमिस करता ते आमी करून दाखयता. जेन्ना आमी राम मंदिर बांदतले म्हणटाले तेन्ना हेच इंडिया अलायन्सांतले मेंबर काँग्रेस पार्टी आमकां म्हणटाले मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. तारीखूय सांगली, इनॉग्रेशनूय केलें आनी आमच्या रामललाचे जे 500 वर्सांचो वेट आशिल्लो तो 22 जानेवारीक पूर्ण जालो. आनी इतलेंच न्हय तर ह्या रामनवमीक आमी पयले जो सूर्यकिरण अभिषेक जो रामललाचेर जालो म्हाका दिसता हो प्रत्येक भारतीयाक, म्हाका खबर ना हे हांच्या पोटांत कितले दुखता त्या विरोधकांच्या, बट प्रत्येक भारतीयाक म्हाका दिसता अभिमानाची गजाल आशिल्ली. आज जेन्ना आमी फुडें वता तेन्ना एक याद म्हाका काँग्रेसीक करून दिवपाक जाय की रामाचे एक्झिस्टन्स नाकारलेले काँग्रेसीच्या सरकारान आनी ताजो हो विसर आमकां अजून पडूना. राम सेतूचेर जेन्ना काँग्रेसीन एफिडेविट फायल केल्ले की राम डीड नॉट एक्झिस्ट तर म्हाका दिसता ह्या प्रश्नांचेर ताणी आमकां उत्तरां दिवपाक जाय. दुसरें आमी जेन्ना फुडें वता की काँग्रेस कितलोय प्रयत्न करूं की ते लोकल इश्यूजाचेर उलोवपाक ट्राय करता, म्हाका तांकां एकूच सांगूंक जाय लोकल इश्यू सॉल्व करपाक 2027 पर्यंत जनतेन आमकां मॅन्डेट दिला. डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून आमकां 20 सीट दिवन ते उलयतना काही डिफेक्शन्साचेर परत परत उलयता पण हे सांगिना की तांणी भारतीय जनता पार्टी समोर सपशेल लोटांगण घाल्ले, लोकांनी तांकां रिजेक्ट केल्ले. म्हाका दिसता हाजो विसर काँग्रेसीक पडपाक जायना. काँग्रेसीन जे दिला तो मॅनिफेस्टो, आमी दिला तो संकल्पपत्र, पण तांणी ह्या एक बरो जोक केला. ते तांणी आपल्या मॅनिफेस्टोक न्यायपत्र म्हणला. म्हणजे खंय तरी आमी 55 ते 60 वर्सां राज्य करतना जनतेचेर अन्याय केल्लो हे मान्य करून तांणी हे न्यायपत्र नाव दिवपाचो प्रयत्न केला काय कितें हो म्हजो काँग्रेसीक प्रश्न आसा. आनी हो प्रश्न विचारता आसतनाच जे ते 55 ते 60 वर्सां करूंक शकले ना ते आतां करतले कित्याक, किंवा तांणी मॅनिफेस्टोन जी प्रॉमिसीस दिल्या ती तांच्या आशिल्ल्या एकूय राज्यान कित्याक ना, म्हाका दिसता हो तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. आमी फुडें वतना अनेक
गोंयकारांक तुमच्या मार्फत सांगूंक सोदता की काँग्रेस आज नॅशनल विशयांचेर कित्याक उलयना. तांकां खंय तरी खबरूय ना तांचो लिडर कोण तो, आनी मे बी तांकां राहुल गांधीची लज दिसता आसतली. आनी म्हणून हांव परत सांगूंक सोदता लोकांक की ते मत मागीर श्रीपाद भाऊक आसूं किंवा ते श्रीमती पल्लवी डेंपोक आसूं, तुमचें मत डायरेक्ट PM नरेंद्र मोदीजींक वतलें. पण तेच जर तुमी तो जे बँकेक कुलूप लायिल्लो खलब आसत किंवा जो गोंयचो वारंवार इन्सल्ट करता तो विर्याटो आसत, जाल्यार तुमचें मत लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधी अशी जी सगळी भसभसपुरी तयार जाल्या तांकां आसतले हे म्हाका दिसता आमकां याद दवरपाक जाय. दुसरें, जेन्ना आमी मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार निवडून दिता ते एक नॅशनल इश्यूजांचेर काम करपाक, एक आपल्या पार्लमेंटान विचार मांडपाक आनी गोंयच्या इंट्रस्टान उलोवपाक. आज जर विर्याटो बाब किंवा खलप जर तुमचे तांचे कमेंट्स पळयत जाल्यार तांकां TRPन चड इंट्रस्ट आसा, कारण गोंयचे इश्यू सुद्दां मांडटना सोल्युशन ते एकूय सांगिना. आमचो मॅनिफेस्टो इज अबाउट 10 years ऑफ परफॉर्मन्स अँड 25 years ऑफ विजन. त्या उलट काँग्रेसीचे फक्त तो नानाचो पाडो एक वाचता काय हे जावना ते जावना म्हणप सोंपें. आनी जर तुमकां 55-60 वर्सांनी जर तुमकां सगळे प्रॉब्लेम सॉल्व करपाक जाले ना जाल्यार तुमी जे मॅस सोडिल्ले ते 10 वर्सांत क्लियर जावंक शकना हाची म्हाका दिसता जाणीव काँग्रेसीक आसा, पण ते कळतेपण वळत नाही जाला. दुसरें, तो एक काँग्रेस ठासूनपणेन आज म्हणटा की सेक्युलरिझम वाचोवया. आमी सेक्युलर आसा. जर सेक्युलरिझमात तुम्ही खरे बिलीव करता जाल्यार काँग्रेसच्या मॅनिफेस्टोन एक असो पॉइंट कित्याक आसा की वी विल प्रमोट पर्सनल लॉज, म्हणजे तुमकां जो UCC आसा युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडाचो आणि सेक्युलरिझमाचो कितें संबंध. गोंयांत इतली वर्सां युनिफॉर्म सिव्हिल कोड आसा, खंय आमची कम्युनल हार्मनी डिस्टर्ब जाली. आणि कशें आसा की लग्न 4 करपाक UCC नाका, पण जेन्ना कितें क्रायम करता तेन्नाय करूया मरे शरिया लॉ मागीर, की चोरी केली हात कापप तेन्ना ना, तेन्ना तांकां तो इंडियन पिनल कोड जाय किंवा भारतीय न्याय संहिता जाय. तर म्हाका दिसता हे काँग्रेसीचे जे डबल स्टँडर्ड्स आसा ते बंद जावपाक जाय. दुसरें, तांणी म्हाका दिसता मॅनिफेस्टो रिलीज करतना विचार करूना. एक म्हणजे तांणी सांगपाक जाय की तांणी म्हणलां की वी विल अप्लाय 1 युनिफॉर्म रेट फॉर GST. आता हे इतले हास्यास्पद आसा की खंय तरी जर एग्रीकल्चर खंयच्या गुडाचेर 5% आसा आणि खंयच्या तरी लक्झरी हाचेर 28% आसा, तो कितें म्हणूंक सोदता की आमी जे रेस्टॉरंटान वता आणि 5% GST भरता ते 28% करतले काय जशें केजरीवालान केले की एक बेनिफिटाचो वाडून जशे टॅक्सीस कमी केले, लक्झरी गुड्सा वयले टॅक्सीस कमी करून एक व्हडले स्कॅन्डल इन द मेकिंग म्हाका दिसता GSTचेर आसा. आणि काँग्रेसीचेर आमी जेन्ना म्हणटा, काँग्रेसीचो गव्हर्नन्साचो रिकॉर्ड आमकां सगळ्यांक खबर आसा. आमी पळयलें की अग्निपथ स्किमाचेरूय तांणी भरपूर राजकारण करपाचो प्रयत्न केलो. आज भारतीय जे आमचे सेना दल आसा तातूंत बरे आनी यंग भुरगे येवचे आनी एक वर्कफोर्स बरो जांकां आर्मीन सर्व करपाचो एक हे आसा, आनी ते आफ्टर दे रिटायर फ्रॉम द आर्मी एक बरो स्किल्ड वर्कफोर्स मेळटलो. ती स्कीम आमी विड्रॉ करतले हे काँग्रेसचे. तर खंय तरी जशें हांवें म्हणलें की सिटींग जनरलाक सुद्दां तांणी गाळी मारिल्ल्यो आसा, ते खंय तरी इंडियन डिफेन्स फोर्सीस विकन करूंक सोदता काय कितें हो म्हाका दिसता एक विचार आसा. दुसरें, 1 नेशन 1 इलेक्शन आमी जावंक दिवचे ना म्हणून हे काँग्रेसीन सांगता. म्हणजे ही सतत लागणारो कोड ऑफ कंडक्ट, सतत जाणाऱ्यो रॅलीज हे चलत रावपाक जाय. देशाचें काम सेकंडरी अशा तरेचो जो स्टँड आसा ते म्हाका दिसता फक्त काँग्रेसी सारको देश विरोधी पक्ष घेवंक शकता. दुसरें, जशें हांवें म्हणलें की जम्मू अँड काश्मीराच्या स्टेटहुडाचेरूय तांणी इश्यूज तयार केल्या. तर म्हाका एकूच सांगपाक जाय की काँग्रेसीन जम्मू अँड काश्मीराक दिलो तो फक्त टेररिझम, आमी दिलो टुरिझम. काँग्रेस जेन्ना थंय सत्ता करताली तेन्ना लोक फातरांनी मारताले
आज लोक फुलांक हे करतात आणि म्हाका दिसता हो फरक आसा काँग्रेस आनी भाजपाच्या मदीं. एक्चुअली आमचे मॅनिफेस्टोचे विषय खूप आसा पण आज म्हाका दिसता हांव इतल्याचेर थांबता. मागीर तुमचे प्रश्न घेवयाच पण हांव विनंती करता सर दयानंद सोपटे की ताणें आपले मनोगत मांडचें. तुमकां सगळ्यांक नमस्कार. सध्या आमचे लोकसभेचे इलेक्शन 2024 आणि इलेक्शन म्हणटकच प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कॅन्डिडेट. हांव सावथाचे चड उलोवचो ना म्हणजे उलोवचोच ना. हांव उलयतलो उत्तर गोवा. जे उत्तर गोंयांत आमचे जे कॅन्डिडेट आसात जे उमेदवार आसात गेली सतत 5 टर्म उत्तर गोंयासून निवडून येतात. जे आजपर्यंत उत्तर गोंयांत जे खासदार जाले एकच फावट लोकांनी तांकां निवडून दिले. खरेंच श्रीपाद भाऊ नायक जे आमचे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहात यांच्यानी तर दाखवून दिले आहा की उत्तर गोंयांत कंटिन्यू 5 टर्म ते लढल्यात आणि जिखल्यात. याचो अर्थ असो जाता की श्रीपाद भाऊ नायक जे आसात हे श्रीपाद नाव माणूस सगळे जाणां देव माणूस, बरे माणूस, स्वच्छ प्रतिमेचो माणूस म्हणूनच कंटिन्यू 5 टर्म तांकां निवडून दिले. नो डाउट सगळे फावटी म्हणजे आतांय तेच या उत्तर गोंयाचे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आसात. आता तांचे ऑपोजिट जे आसात काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाब आमचे रमाकांत भाई खलप केन्ना तरी एकदा खासदार जाल्ले. 18 म्हयन्याचो टर्म भोगलो. नशिबान आसले पयलेच फावटीन केंद्रान कायदा मंत्री जाले. पण याद करून दिला तुमकां काँग्रेस पक्षाचो उमेदवार 2024चे लोकसभे इलेक्शनात उत्तर गोंयांत केन्नाच काँग्रेसचो आमदार जालो काय कितें. बरें, जर काँग्रेसी खरोखरच रमाकांत खलपाचो जर मोग आसलो जाल्यार तिकेट डिक्लेअर करपाक इतलो उशीर कित्याक म्हणजे इतको टायम कित्याक घेतलो. वेरेस श्रीपाद भाऊचे कॅन्डिडेचर म्हणजे उमेदवार म्हणून डिक्लेअर करपाक पयलींच जेन्ना लिस्ट जालें आमचे भारतीय जनता पक्षाचे तेन्नाच नाव डिक्लेअर. हो मेजर फरक आसा. ह्या वयरसून आज लोक उलयतात उत्तर गोंयांत काँग्रेसीक उमेदवार नसलो म्हणूनच रमाकांत खलपाक उमेदवार म्हणून घोशीत तो सुद्धा एकदम शेवटी लास्ट करचो पडलो. पण आनी तुका विचारता हे उमेदवार मांद्र्यांक नेटान सांगतात कितकेशे टर्म आपूण प्रतिनिधित्व मांद्रे मतदारसंघाचे केले. प्रतिनिधित्व केले हांवें त्याच मांद्र्यांसून 2 फावटी आमदार म्हणून निवडून येयलो. पण इतले टर्म आनी इतली वर्सां उत्तर गोंय प्रामुख्यान मांद्रे मतदारसंघात निवडून येवन मांद्र्या खातीर आनी मांद्रे मतदारसंघाच्या जनते खातीर केले कितें याद करून दिता. शिवोली आनी चोपडे मांद्रे कनेक्टिविटी न्हंय आमची शापोरा न्हंय हाल जाता लोकांचे. फेरीबोटी पावनासल्यो. तासन तास टायम वेस्ट जातालो. खंय तरी हो डेप्युटी सीएम जालो नशिबान फावंडेशन स्टोन घातलो. मोठ्या जोमान सांगपाक लागलो आपूण ब्रिज 2 वर्सांनी बांदून दितलो. 10 वर्सां लागली पण तेणी बांदूंक ना. 10 वर्सां जेन्ना आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार गोंयांत येयलो ह्या गोंयचो मुख्यमंत्री जरी आज आमच्यान ना असे आदरणीय आमचे मनोहर भाई पर्रीकर मुख्यमंत्री जाले. विदिन 6 मंथ जी गोष्ट जे ब्रीज गरज असली लोकांक ती 10 वर्सां जाली तर 6 महिन्या भितर कंप्लीटय करून दिलो. गोवाचो रेकॉर्ड. हाचे फुडें वता आसतना याद करून दिता लोकांच्या पैशाचेर बँक म्हापसा अर्बन बँक काडली. लोकांच्या पैशाचेर प्रामुख्यान पेडणे तालुका म्हण बिचोली तालुका म्हण हे रुरल म्हणजे सामके अर्बन नेते नाव असले अर्बन म्हापसा अर्बन गरिबाचो पैशाच्या जिवाचेर बँक उबारली. ओके, काही काळ बरी चलयली. चलयता चलयता मल्टी स्टेटस
बँकेक मेळ्ळो. द म्हापसा अर्बन बँक असली ती म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवा केली. हांव रमाकांत खरोपर विचारूंक सोदता, लोकांची तळमळ आसली, लोकांच्या पयशाचेर तूं बँक ओपन केली, सरकाराच पसून तुका म्हणजे आरबीआय कडसून मल्टी स्टेटस तुका मेळ्ळो. खंयच्या स्टेटींनी तूं कितल्यो ब्रांची ओपन केल्यो म्हणजे स्टेटस मेळूनय लोकां खातीर त्या बँकेचो कितें फायदो घेवप. आज कितें परिस्थिती आहा, चॅलेंज करता तो आमने सामने बसया आनी डिस्कशन करया. कसले डिस्कशन? बँक बुडयली ते, लोकांचे पैसे बुडयले ते, लाखो लोक जे पैसे म्हणजे आशेन भरलेले ते पैसे लोकांचे खाल्ले ते, हाचे खातीर डिस्कशन करता. हांव प्रश्न करता, डिस्कशन करच्या जर गरज आसली जाल्यार पॉझिटिव्ह ते बँके विशीं कितें करपाक जाय आसलें. कितलेशेच ब्रांची बंद उडयले पळय ते परत चालू करपाक जाय आसले. कितलेशेच लोकांचे पैसे बुडयले पळय अजूनय रिपेमेंट करून फावना म्हणजे पावना ते फारीक पयलीं कर. बंद जाल्ले ब्रांचीज ओपन कर आनी तेन्ना चिंत कोणाक चॅलेंज करता तूं. ज्या मनशांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे लिडर जे आसात आज ह्या देशान आनी ह्या गोंयांत ज्यो बऱ्यो बऱ्यो गोष्टी जाय त्यो स्किमी योजना राबयल्यो तांचे बरोबर तूं चॅलेंज करता. कर, हांवूय तुका चॅलेंज करता. बंद जाल्ल्यो ब्रांची सगळ्यो ओपन कर. जितक्या लोकांक लाखो डिपॉझिटर आसात तांचे पयशे जे देणे आहात ते फारीक कर. केंद्रान कायदा मंत्री घालून मिरयता. कितें केलें याद करून दिता तुमकां. जेन्ना प्रायम मिनिस्टर आदरणीय प्रायम मिनिस्टर ह्या देशाचे आसले PV नरसिंह राव, याद जाता काय ना, तांकां कोणी साबार केलो? कायदे मिनिस्टर आसतना कायद्यान अमेंडमेंट करून त्या PV नरसिंह राव म्हणजे आतले आमचे पंतप्रधान तांकां तूं साबार केलो. देशा खातीर खंयचे आनी देशाच्या ह्या गरीब जनते खातीर कसले कायदे कानून हाडले जेचो फायदो ह्या देशाच्या गरीब जनतेक जालो? सांग छाती ठोकपणे. पण हे स्वार्थ आसा सगळो. आनी आतां इलेक्शन इले तुका उमेदवारी दैवसयोगान मेळ्ळी कारण काँग्रेसी कडून न्हवरो नासलो, तुका केलो म्हण तूं कितें स्वप्न पळयता निवडून येतलो? येवचोच ना. आजच सांगता शक्यच ना ते. येता आसलो ह्या गोंयच्या जनतेक आनी प्रामुख्यान उत्तर गोंयांत जेन्ना तूं खासदार जालो तेन्ना गोंयच्या उत्तर गोंयांतल्या जनतेक कितें तरी बरो केल्लें आसलें याद करता आसले लोक. सांगचे न्ही कितें केलें. पण म्हापसा अर्बना फाटोफाट म्हापसा अर्बनान लोकांचे पैसे आणि हाच्या फॅमिलीची मक्ती केली. हो चेअरमॅन, डायरेक्टर मिसेस, पूत डायरेक्टर, कोणतरी भाचे थंयसर कोणतरी मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर भाचे चल्लाय कितें. आणि हेच कारण ती बँक काबार जावपाक हे हांव म्हणजे तुमकां सांगता छाती ठोकपणे सांगता. हेच कारण फॅमिली राज करपाक घेवन बाळ ताचे पलीकडे वता तुमकां सांगता. हे करता आसतना भाऊ आनी कलप भाऊ जे कितें केलें म्हाका याद जाता. हांव तेन्ना मातसो भुरगो आसलो, पॉलिटिक्सान नासलो, पण ते आमदार आसले मांद्रेचे. तेन्ना घोशणा केल्ली मांद्रेन बेकार जे भुरगे जे आसा थंय इलेक्ट्रॉनिक सिटी हाडटलो. आज जे जागेर हाडटा आसलो पळय इलेक्ट्रॉनिक सिटी आज ते स्वताचे त्याच जागेन म्हणून येता म्हणजे कुशीच्या जागेन बऱ्यापैकी हॉटेल काडलेले आसा. ते कोणाचे हॉटेल? कोणा खातीर? मांद्रेच्या लोकां खातीर. कितें जालें ते इलेक्ट्रॉनिक सिटीचे? कितें केलें तूं लोकांक? वेरज भाऊन आज पेडणे तालुक्यान येदेलो मोपा एअरपोर्ट हाडलो काय ना, इंटरनॅशनल एअरपोर्ट हाडलो. आज कितलेशेच आमचे बेकार भाव मागीर ते डायरेक्ट जॉब असो इनडायरेक्टली टॅक्सी जे चलयतात ते असो आज खंय तरी लागल्यात. आयुष्य हॉस्पिटल हाडले. आज कितलेशाच गरीब लोकांक प्रामुख्यान पेडणे तालुक्यांतल्या 10 रुपये भरून बऱ्यापैकी ट्रिटमेंट मेळटा. कोणी हाडले? आमच्या भाऊ तुमडे श्रीपाद भोंवडेकर. तो बऱ्यो गोष्टी केल्यो. हे छाती ठोकपणे कोणेय सांगू शकता. काँग्रेसवाले सुद्धा सांगू शकतात कारण केले ते केले दिश्टी पडटा. वेरेज हेणी दाखोवचे, ह्याच्या कार्यकर्त्यांनी दाखोवचे आमच्या खलप भाईन बाबा ह्या उत्तर गोंया खातीर ह्यो गोष्टी केल्यो जेणे करून आज
पेडणे तालुक्यातले गरीब लोक त्याचो फायदो घेतात. पावलो दुसरें एक सांगता, बार्देस बाजार म्हणून काडले सोंसता, थंय झगड्यो कित्याक नांव येना, कोण कोण चेअरमॅन जाले तांकां काडले, पुताक केलो. सगळ्यो एजन्सी कितें ते सप्लायरां सगळेचे सगळे पुताक. म्हणजे एक बँक घराणेशाही केली, काबार केली. दुसरी बार्देस बाजार म्हणून काढलो, थंय नशीब सालवार जाली, कारण ते डायरेक्टर आसले. काहींनी विचार केलो, बँकेचे उदाहरण डोळ्यासमोर हाडले आणि आपोआपच फॅमिली राज करपाक सोदतालो पळय ते सायटीक काडले. म्हणून आज पर्यंत तो बार्देस बाजार आसा. पण आमी पॉलिटिशियन जेन्ना लोकां कडेन जेन्ना मतां मागपाक वता तेन्ना कितें तरी बरें आपूण केलें तूं सांगपाचीच गरज पडना. लोकच याद करतात, यस आमच्या भाई खलपान आमचे खातीर खूब बरें कितें केलें. आमी वाट पळयताले केन्ना एकदां ताका तिकेट मेळटा ती. आतां तिकेट मेळ्ळी, आतां आमी पोटतिडकीन रावया. आज पयशा तर प्रामुख्यान मानलें हांव उत्तर गोंयानूय पळयता, कारण बीइंग ए को कन्व्हेनर ऑफ दीस बीजेपी ऑफ नॉर्थ गोवा, हांव विसय मतदारसंघांनी फिरता, हांव पळयता, हांव आयकता. कितें आयकता? बरें न्हय, वायट. लोक रावल्यात, कटले, ते सांगतात, काही कार्यकर्ते सांगतात 100% जिखतले, 100%. आतां सांगता हे 100% हरतले, कांयच बरें करूंक ना. आणि 100% जिखतले ते सुद्धा 6 फावटी आमचे आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक हे जिखतले. भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचो आसलेलो केंद्रातलो सरकार ज्याचे नेतृत्व करपी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर गोंया राज्यात जे बीजेपीचे सरकार आहा ज्याचे नेतृत्व करता, ज्यांनी बऱ्यापैकी 5 वर्सां म्हणजे फुल टर्म म्हणजे 5 वर्सां मुख्यमंत्री कंप्लीट केले. अभिनंदन करता त्याचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांचे, कारण बरे काम केले. अरे 2014चे पयलीं 50 वर्सां या देशात राज्य करपी काँग्रेस सरकारान देशा खातीर केले कितें? या देशाच्या गरीब जने खातीर केले कितें? वेळेस आमी आज सांगतात, तुमकांय खबर आहा 2014 पयलीं या देशाची आर्थिक स्थिती, इकॉनॉमिकल स्टेटस कितलो, जगाचो नंबर कितलो आसलो? 11वा आसलो. अवघ्या 10 वर्सांत आज खंय हाडलो? 5चेर हाडलो. कसो हाडलो? या देशाच्या गरीब जनते खातीर कसले योजना केल्या. पयले सुवातेर 144 कोटी जी ह्या देशाची जनता आसा, जी गरीब आसा, त्या गरिबेतले 25 कोटी जनतेक आज पर्यंत विदिन शॉर्ट पिरियड आज बीपीएल वचून एपीएल हाडलो. वेगवेगळ्यो योजना. पण ह्यो गोष्टी भारतीय जनता पार्टीन केल्ल्या, केंद्राने केल्ल्या आहात, गोंयाने केल्ल्या. म्हणून लोकांक आमकां चड सांगचे पडना, लोकांक चड कन्विन्स करचे पडना. लोकच सांगता, यस 10 वर्सांत जर आदरणीय प्रायम मिनिस्टर या देशाचे मोदीजी ह्यो गोष्टी देशा खातीर करू शकतात, या देशाच्या गरीब जनते खातीर करू शकतात, जाल्यार होच मनीस आनी होच पक्ष आमकां जाय. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाचे आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी तेच जाय. म्हणून आज ह्या गोंयान प्रामुख्यान उत्तर गोंयान आजच हांव तुमकां सांगता, ह्या उत्तर गोंयाचे उमेदवार पयलीं 5 टर्म 25 वर्सां आनी ह्यो 6 टर्म नक्कीच नॉट लेस दॅन 1 लाख मार्जिन ऑफ वोट्स निवडून येतले म्हणजे देवर. मागता माग गिरीश उसकेकर हांच्याकडे आणि आज देशभर लोकसभेच्या निवडणुकीचे सुरू आसा, निवडणूक सुरू आसा. त्या निमतान काल एक केस पयली जाल्ली आसा आनी आमची निवडणूक जी आसा ती आमची 7 मे. हितून आमचे दोन्ही उमेदवार उत्तर गोवा भाऊ श्रीपाद भाऊ आनी तशीच दक्षिणेक आमची सौ पल्लवी धेंपे. हांव तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मागता आमच्या गोंयच्या जनते कडेन तशेंच आमचे ओबीसीचे समाज, सगळ्या ओबीसी समाजा कडेन की येणाऱ्या काळात जे इलेक्शन आसा ते अत्यंत म्हत्वाचें आसा आनी परत एकदा आमकां देशाचो प्रायम मिनिस्टर म्हणून आमकां नरेंद्र मोदी पळोवपाचो आसा. कित्याक ह्या 10 वर्सांक जे नरेंद्र मोदीचें काम पळयलां तुमी, हे तेणी अशे पद्दतीन की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ह्या माध्यमातून केल्लें आसा. खंयच्याच समाजाक जावं खंयच्याच धर्माच्या विरुद्ध अशी स्कीम सुद्दां धरून सगळ्यो स्कीम सुद्दां आपले एकठांय केल्ले आसा.
आणि याचा फायदो सगळ्यांक जाल्लो आसा. गरीब कल्याण योजना ज्यो सुरू केली, आज जवळ जवळ 80 कोटी लोक फ्री राशन घेता, जे जावं ते तांदूळ जावं ते गंव हे फ्री घेता. आणि आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टरान ही स्कीम 2027 पर्यंत दवरलेली आसा. त्याच प्रमाणे ते आमचे जे आता मॅनिफेस्टोन सांगलेले आहा 70 वर्सां वयर सिनियर जे आमचे हे आसा लोकल आमचे रेजिडेंट्स आहा 70 वर्सां वयर तांकां फ्री आयुष्यमान भारत ही स्कीम तेणी दवरलेली आसा. हेज्या पयलीं अशें 70 वर्सां वयर कांयच मेळनासलें. इवन लोन सुद्दां जर 60 वर्सां वयल्या हांकां मेळनासलें. पण ही स्कीम तेणी सुरवात बऱ्या पैकी केल्ली आयुष्यमान भारत स्कीम दिल्ली आसा. त्याच बरोबर 34 कोटी लोकांक डायरेक्ट अकाउंटार पयशे वयता, जे खंयसर मिडल मॅन नासतना. ही स्कीम सुद्दां आयज आमच्या गोंयच्या तशें देशाच्या जनतेक वयता. त्याच बरोबर आयुष्यमान भारत ही जवळ जवळ 34 कोटी लोकांक ह्या इन्शुरन्स 5 लाखाच्या हितून आयुष्यमान भारताच्या संदर्भात मेळिल्ली आसा. अश्यो विविध स्किमी घर बांदपाक जावं तांकां जल जीवन योजना अशा पद्दतीन खूब स्किमी आमी ह्या सरकाराच्या वतीन काडलेल्यो आसा. आनी ताचो पुरेपूर फायदो आमच्या सगळ्या जनतेक वयता. त्या म्हणून हांव मागतां सगळ्या आमच्या जनते कडेन की हे आमचे दोन्ही उमेदवार आसा श्रीपाद बाबू आनी पल्लवी धेंपे हांकां तुमी भरघोस मतांनी हाडून भरघोस मतांनी हाडचे इतके सांगतात. 2 शब्द क्वेश्चन घेऊया. फक्त एकूच सांगपाक जाय की जे गिरीश बाबांची स्कीम सांगल्या ती म्हाका दिसता गोंया खातीर अत्यंत म्हत्वाची आसा. 1 लाखा परस चड लोक 70 वर्साच्या वयर आसा आणि तांकां आज मेडिक्लेम एक तर मेळना आणि मेळ्ळो जाल्यार अत्यंत म्हारग प्रिमियम भरचो पडटा. तर 70 वर्साच्या वयल्या लोकांक फ्री मेडिकल इन्शुरन्स आयुष्यमान भारताच्या खातीर मेळटलो. 1 लाखा परस चड लोक गोंया 5 लाखा पर्यंत मेळटलो आणि गोंयांत 1 लाखा परस चड लोक आसा हे. आणि आता तुम्ही कितें क्वेश्चन आसा जाल्यार सांग. So as BJP government says, we are one family, but the past 21 days in Ladakh, Sonam Wangchu is protesting to save Ladakh. So what do you like to say about that? See, I think the people of India have reposed their faith in Prime Minister Narendra Modi in 2014 and 2019, and whatever has to be done for Ladakh is getting done. His protests, his demands, government is aware of, but if you start responding to every protest, I think it may be a Herculean task. Government of India is aware about all the problems that are in Ladakh. As I said, we have already replaced terrorism with tourism. More investments are coming, and Ladakh also will see the same. But your manifesto of them, it is first thing is there to save Ladakh. So what do you see? Ladakh was carved out as a separate territory without legislature because one, it's a border area, and secondly, you need better schools, better facilities for the locals. See, just because the problem with some of these activists is, they may see a certain, some people put environment before development, some put development before environment, but sustainable development is the way forward, and same applies to Ladakh.